या दिवसभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी टॉप 25 मध्ये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महापालिका सभागृहाचं आयोजन, सामान्य मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी मनसेची संकल्पना। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची नवी दिल्लीमध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून 8 तास चौकशी दरम्यान राणानं टाळटाळ करणारी उत्तरं दिली आणि सहकार्य केलं नाही, अधिकाऱ्यांची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणी, रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार। पहलगाम हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ, मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा बंदी आदेश लागू, येणाऱ्या प्रत्येक भाविकांसोबत असलेले सामानही बॅग स्कॅनरमधून तपासलं जाणार। राज्यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश। इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, निमगाव केतकीच्या आठवडे बाजारामध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भाजीपाला फळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही नुकसान। आणि यानंतर 10च्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा।